तस्मात् नादृत्यात्मजां सतीं कस्तं चराचर गुरुं निर्वैरवं शांति विग्रहं आत्मारामं कथं वेष्टि जगतो दैवतं महत्। भगवान शिव कोण आहे? जगाचे तो देवादी देव आहे। अशा शिवाचा आणि सतीचा दोघांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर सती भगवान शंकरासोबत कुठे गेले? ते कैलास पर्वतावर। कैलास पर्वतावर गेले काय राहण्यासाठी? तसं काही नव्हतं महाराज। भगवान शंकराचा जर इतिहास पाहिला ना, अनेक देव देवता जवळ ऐश्वर्य संपन्न देव आहेत, पण आमच्या भगवान शंकराचा जर संसार पाहिला तर त्यांच्यासारखा संसार दुबळा कोणाचाच नव्हता। संसार दुबळा नाही महाराजांना, संसार त्यांनी दुबळा बनवला। संसाराचं ज्या दिवशी स्वरूप समजेल त्या दिवशी माणसं संसारापासून आसक्त जीवन जगतात। ज्या दिवशी देहाचा आणि परमात्म्याचा दोघांचाही भाव समजेल त्या दिवशी देहापासून व्यक्ती आनंदी जीवन जगते। कोणत्याही जीवनामध्ये सत्य आणि असत्य हे दोन्ही गोष्टी समजल्या की माणूस असत्याची बाजू सोडून सत्याच्या मार्गावर चालतो। भगवान शंकर ज्यावेळेस कैलासात राहत असताना त्याला काही बंगला नव्हता राहण्यासाठी घर नव्हतं, लेवण्यासाठी अंगावर कपडे नाही। भगवान शंकराचं रूप बघितलं ना आपण तर गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभी वासुकी हात, गळ्यामध्ये सापाचा माल आणि झटा मारलेली आणि त्या झेटेमध्ये गंगेचं वस्त्र। गजचर्म व्याघ्रांबर, अंगावर कपडे कोणते असतील तर वाघाचं कातडं लिहिलेलं, त्रिशूळ आणि डमरू हे त्यांचा अलंकार। आणि अशाही भगवान शिवासोबत शिवांची जी सती आहे ना तो दक्ष राजांची मुलगी। तर दक्ष का साधा ना ब्रह्मपुत्र होता तो। एक काळांचा भारत देशाचा सम्राट राजा दक्ष राजांचा दक्षांची ती मुलगी आहे। दक्ष थोडं मुलीला देत असताना ब्रह्मदेवाला सांगितलं की मी पोर घ्यायला देणार नाही। ब्रह्मदेवानं सांगितलं काही संसारामध्ये जर काही बाजू जर कमकुवत असतील तर माणसं बघून सोयीपर करावं। माणसं ब्रह्मदेव सांगितले तू सती कोणत्याही मोठ्या राजाला देवाला दे, पण तुझी सती तिथं सुखी राहू शकत नाही जिथं सुखी इथं राहते। सती म्हणते नाही मी भगवान शंकराशी मनातून वरलेला आहे। जसं मीराबाई म्हणते ना मी माझ्या कृष्णाला मी मनातूनच वरलेला आहे, मला दुसऱ्याची गरज नाही। राजकन्या म्हणते ती राजकन्या संत मीराबाई मनोमन श्री कृष्णाशी प्रेम केलं होतं। इतकं प्रेम होतं, इतकं प्रेमाची उच्चतम अवस्था होती। परम प्रेम रूप हा स्तब्ध भवती मत्व भवती अमृत भवती। अशा उतुंग प्रेमाच्या शिखरावर गाठलेली ती संत मीराबाई तिच्या बापानं ठरवलं की मीरा तुझं लग्न करणार आहे। तिने म्हणले की नाही मी लग्न करणार नाही बाबा। आता लग्न करणार का नाही सांग? मुलगी वयात आली की लग्न केलंच पाहिजे, बापाचं कर्तव्य आहे। तरी बाबा मी लग्न करणार नाही, मी माझा जीवनाचा साथी मी पहिलेच अगोदरच ठरवलेला आहे ती मीरा। वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली वो तो जोगन मेरा गोविंद गोपाल गाने लगी। ऐसी बातें मेरा हो गई
जीवनामध्ये दुसरं काहीच नाही. एकच मी परमात्म्याशी वरलेला आहे. ह्याला एक भगवंतावर केलं निश्चित प्रेम म्हणतात. प्रेमामध्ये सुद्धा लई फरक आहे. संसारातलं जे प्रेम असतं ते संसारातलं प्रेम माणसाचं कालांतरानं नष्ट होतं. संसारातलं एकावरलं प्रेम जे असतं ते कालांतराने संपत, पण भगवंतावर केलेलं प्रेम हे कधी संपत नसतं. जिथे प्रेम कधी संपत नाही म्हणून ते खरं प्रेम म्हणतात. आणि जिथे प्रेमामध्ये दुभंग अवस्था होते मला ते प्रेम नसतं. जिथे प्रेमामध्ये स्वार्थ तयार होतो तो प्रेम नाही. जिथे प्रेमामध्ये निस्वार्थता तयार होते ते खरं प्रेम आहे. म्हणून मीराबाईनं खरं प्रेम केलं, सतीनं खरं प्रेम केलं. मला कोणाच्या ऐश्वर्याची गरज नाही, मला बंगल्याची गरज नाहीये, मला अलंकाराची गरज नाही, मला कोणत्या वस्त्रांची गरज नाही. मला गरज आहे फक्त जो कोणी मला प्रेम देईल मी त्याचे निमित्त होणार. लक्षात घ्या. म्हणून प्रेम करणारा व्यक्ती कधीतरी आपण जवळ गेलं पाहिजे. कामापुरतं प्रेम करणारे खूप असतात. मग शिवानी आणि त्या सतीचं दोघांचं संवाद, आणि इकडं दक्ष राजा, त्या दक्ष राजाने यज्ञ आरंभ केला. यज्ञ तो राजा होता. कोणाकोणा त्याला आमंत्रण दिलं? ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र, चंद्र, वरुण, सोम, अग्नी, बृहस्पती, वसु, अष्टनाग, जेवढे काही होते अनेक लोकांना त्यांना आमंत्रण दिलं. परंतु जावायला आमंत्रण दिलं नाही. आमंत्रण नाही दिलं तर मी स्वभाव असतो ना मुलीचा. तिने म्हटले की जरी आमंत्रण आलं नसलं तर तुम्ही जा. असं चुकलं असेल. भगवान शंकर गेले. महाराजा एवढा मोठा समोर ठेवला होता. भगवान शंकर गेले आणि प्रत्येक देव जाऊन आपापल्या आसनावर स्थापन झाले. भगवान शंकर गेले आणि भगवान शंकर आपापल्या स्थानावर स्थापन झाले. सगळे देव देवता, सगळे देव मानव ऋषी सगळे तिथे त्या ठिकाणी आले होते. सगळे आले असताना आता यज्ञ प्रारंभ होणार. तेवढ्यामध्ये त्यांनी हातामध्ये माईक घेतलं. कोणी? दक्ष राजाने. दक्ष राजाने हातामध्ये माईक घेऊन आभार प्रदर्शन करत होता. त्यांनी म्हणायला लागले की जे काही माझे मित्र असतील, ज्येष्ठ असतील, विद्वान लोक असतील, काही माझे मित्र, काही इष्टमय सोयरे वगैरे असतील, अनेक देव देव माझ्याकडे आलेले असतील, मी सर्वांचं त्या ठिकाणी मी आभार मानतो की माझ्या विनंतीला मान देऊन सर्वांनी माझ्या कार्यासाठी तुम्ही आलात. हे फार त्या ठिकाणी आभार व्यक्त केलं. बरं काय, सगळ्याचं नाव घेतलं परंतु भगवान शंकराचं नाव घेतलं ना जावायचं त्याचं. पण त्याने बघा दक्ष काय म्हणतो, अरे जे जे लोकांना मी आमंत्रण दिलं ते लोक इथं आले, पण काही लोक बिना आमंत्रणाचे आले. बिना आमंत्रणाचा कोण होता? जावई होता. जावई काय संयम असं बघा भगवान शंकराकडे. भगवान शंकर खाली मान घातली. असू दे एवढ्यावर थांबतो नाही महाराज. भगवान शंकराची त्यांनी निंदा केली. म्हणून काही व्यक्तीच्या ठिकाणी घरी जात असताना आमंत्रण असेल तर जावं, हे मोठेपण असते. जिथं आमंत्रण असेल तिथं अजिबात जायचं नाही, जायचंच नाही. आमंत्रण असावा, प्रेम असावं, आपुलकी असावी आणि श्रद्धा असावी आणि देण्याची इच्छा बी असावी. हे महत्वाचं बरं काय. हे सगळ्या गोष्टी जर त्याच्या ठिकाणी असतील तर आपण त्यांच्या घरी जायचं, जे चहा पाणी वगैरे घेऊन यायचं. हे मान सन्मान असतो. भगवान शिवाचा अपमान झाला. अरे बिन आमंत्रणचा तो इथं आलेला आहे. तेवढ्या देव लोकांमध्ये किती अपमान सहन केले पाहिजे. माझा नंदी होता, सगळे गण होते जवळ. नंदीची असं गाणं, महाराज नंदीचं असं डोकं फिरलं. महाराज नंदी आवेशामध्ये आला. नंदी म्हणतो की जगाचा बाप असणारा विष्णू भगवान परमात्मा आणि त्या परमात्माचा जो कोणी अपमान करत असेल
तर क्षणामध्ये मोठी उडी पण आवेशामध्ये पुढे पळून टाकला. भगवान शिवाने सांगितलं प्रसंग तो नाही, इथं प्रसंग तो युद्धाचा नाहीये. जरी माझा अपमान झाला तर मी ती अपमान मी पचवतो. काय संयम असेल, सासरवाडीतल्या लोकांनी अपमान करावा आणि ते अपमान पचवावा असा कोणता जाऊ येईल सांग? आहे का सांग? अरे म्हणून भगवान शिवाने काहीच म्हटले नाही, काहीच म्हटले नाही. आणि भगवान शिवानी केलेला अपमान महाराजांनी सहन केला. शिव भगवान परमात्माचा अंतःकरण कसं झाला असेल? सेवापदेशो ह्या शिवो मध्ये मत जनप्रिया पती प्रथम भूतानां तम मात्रात्मक कामनात् तस्मा उन्माद नाथाय नष्ट शौचाय दुर्भये दत्तं वतं मया स्वाधी चिरितो परमनिष्ठः. अशा विचारलं बरं काय पार्वतीनं. स्वामी बघा लक्षात ठेवा, संसारिक माणसानं आपल्या नवऱ्याचा चेहरा पडले की त्याच्या जवळ घेऊन विचारायचं आज काय झालं सांग. काम केल्यामुळे काय पैसा भेटला नाही का कोणी तुमचा निस्ती दिसतो काय सांग सांगतो तू तसं नाही. भगवान शिव म्हणतात थोडा हातपाय धुवून गेले प्रवास करून आले. भगवंताने हातपाय वगैरे धुतले आणि बसली आपल्या आसनावर. सांगितले सती तुझ्या बापाने लय अपमान केला म्हणे, माझा खूप अपमान केला. अरे जिथे भगवान शंकर, जिथे भगवान विष्णू ब्रह्मदेव आणि देव देवता असणे नाही का वसू सगळे तिथे त्या सभेमध्ये असताना माझी मुलगी दिली अशा नको त्या गोष्टीचा अपमान केल्यामुळं झालं. त्यासाठी मी आलोय आहे. बस आता ह्याच्या पुढं माझा त्याचा काही संबंध नाही. सतीला वाईट वाटलं, माझा बाप तर चांगला होता, एवढा माझा बाप चांगला असताना माझ्या भगवान शिवाचा अपमान काय केला असेल, काय केला असेल. मला तिला सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा आणखी महिन्याचा काल केला. महिन्याचा काल केल्यानंतर पुन्हा त्यांनी पुन्हा येणार सर्व लोकांना त्यांना आमंत्रण दिलं, सगळ्यालाच आमंत्रण दिलं. आता ह्याला आमंत्रण द्यायची काही गरजच नाही. परंतु पुन्हाही शिवाला आपल्या मुलगीला सांगितलं नसतं तिला. मस्त पक्षी आपापल्या घरी चालले होते. असा सुंदर वातावरणामध्ये दोघं त्या कैलास पर्वतावर बसले असताना आणि तिथून नारद झाले होते. नारदाने कुठं खडा टाकून काय सांगताय ना महाराज, नारायण नारायण. नारद प्रवास करत असताना नारदाने तिथं भगवान शिवाला नमस्कार 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 नमस्कार. नारदा कुठं चालला माहित नाही तुम्हाला? तुम्हाला माहिती नाही का? अहो माहिती नाही म्हणजे विचारतो ना कुठं चालला. अहो तुमच्या सासरवाडीमध्ये दक्ष राजाच्या घरी किती मोठे यज्ञ आहे. अहो सगळ्या पृथ्वीतल्या लोकांना, देव लोकांना सगळ्यांना बोलवले, स्वर्गातले देव सगळे, आणि त्याला तुम्हाला नाही सांगितलं. नारदाने विशेष काढू नका, माझ्या तुम्हाला जायचं असतं गप्पी जा. नारदाने कुठं जाता त्याला खडा टाका म्हणला होता. नारद गेले पुढं. नारद गेले की काही स्वर्गात भगवान शंकर, आपले विष्णू परमात्मा, ब्रह्मदेव, सती ही सगळे निघाले. महाराज सगळे आपापल्या वाहनावर बसून निघाले, बरोबर वाहनावर बसून निघाले. सगळे वाहन समोरून चालले होते. असे सगळे वाहनावर बसून जात असताना पार्वती म्हणायला लागली, मला काय करा म्हणे, सगळे कार्यक्रमाला चालत बापाशी घरी, पण बाप सांगला नसला तर मी आता पूर्ण काय वाटतं सांग जातोच म्हणे, काही असो जातोच. मनामध्ये विचार केली, परंतु महिन्याखालीच नवऱ्याचा अपमान केला, कसं करावं, जातोच म्हणे काही असो. सातव म्हणल्याबरोबर भगवान शिवाजवळ गेली. बघा माहेरला जात असताना 2-3 दिवस अगोदर नवऱ्याला लई गोड बोलावं लागतं बाहेर.
आमची मालकी नाही, आमची मालकी नाही. अहो लई चांगली आहेत ना, काय सांगा तुम्हाला, लई चांगली आहेत. सणाच्या अगोदरच त्यांनी मला साडी आणतात आणि जे मला आवडतो खायला ते घेऊन येतात रोज संध्याकाळी. आणि संध्याच्या दिवशी रोज आम्हाला फिरायला. आमचे मालक लई छान आहे. एवढं म्हणजे ह्याला कळतच नाही एवढं मोठं पण कशाला तेवढं. भगवान म्हणायला लागले की एवढं माझं वर्णन करण्यासारखं काय करा म्हणे तुम्ही लईच काय. मी आमची खरेच भगवानशी इतके भोळे आहेत म्हणे, काय सांगावं. त्यांच्यासारखा भोळा या जगामध्ये दुसरा देवच नाही. काय माझ्यावर प्रयोग करतात, काय भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. अरे 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 असा मालक भेटण्यासाठी आनंद जन्माचं पुण्य लागते. भगवानशी थोडा सुद्धा जेव्हा सगळं झाल्यावर मला विचारलं सती आतापर्यंत कधी एवढं तुम्हाला माझं वर्णन केलं काय झालं सर. नाही मला थोडं मला विचारायचं नाही तुम्हाला. जर तुमची आज्ञा असेल तर मी जाईन. कुठं नाही म्हणजे बापाच्या घरी गेली सर काय करू. जर तुम्ही जर मला आज्ञा दिली तर मी जाईन. शिवानं सांगितलं मी तुला पहिलंच ओळखलो, तुझा हावभाव बघूनच मी ओळखलो. एवढं तू पुढं 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 करत मी ओळखलं बाई. पण काय सांगू तुला माहिती आहे का, अगं तुझ्या बापाला तुझ्या जावायची किंमत नाही, तुझ्या बापाला तुझ्या लेकीची किंमत नाही. आमंत्रण नसताना तुझ्या सांगण्यावरून मी गेलं, माझा अपमान केला आणि तू आमंत्रण नसताना गेलीस तर काय होणार आहे सांग. तिनं म्हटली माझा बाप असं करणारच नाही. तिला माहित आहे माझा बाप लय चांगला आहे. तुमचं त्याचं काय खटकले की म्हणली तिनं, कधीची पिढ्या निघाल्या ती तुमची द्यायची. पण माझा बाप आहे ते म्हणजे माझा बाप असल्यामुळे काही अडचण नाही म्हणून मी जाते. जाऊ नको म्हणे. नको ग, कारण का भगवान शिवाला माहिती होतं नको जाऊ नको. त्यानं म्हणजे जातो ना. बघ बाबा काही जर आघाडीत जर घडलं तर मी जिम्मेदार नाही म्हणले. काय ऐकायला महाराज सती निघाली. सती एकटीच आली असताना भगवान शंकरांना सांगितले नंदीला, नंदी तिला एकटीला जाऊ देऊ नको, तू पाठीमागे जा. त्यांच्या गणाला सांगितलं तुम्ही पाठीमागे जा. नंदी गण सगळे गण त्या ठिकाणी दक्षराजांच्या महारापर्यंत गेले. व्रजन्ति सर्वतो दिव्याम उपदेव वरस्त्रियां विमानायां प्रवेष्टां निष्कण्ठं सुदारसं प्रजापतेस्ते स्वशुरस्य संप्रतं निर्यापितो यज्ञ महोत्सवः करी वयं च तत्राभिगसरां वामते यद्याधितां विबुधां व्रजन्ति. महाराजा सतीला असं मग निघाली असताना सतीला माझी बहिणी आली असतील ना, बहिणी आली असतील, चुलत बहिणी आल्या असतील, सख्खे बहिणी आल्या असतील, सगळे माझे सगळे जण आले असतील आणि त्यांना भेटल्यानंतर मला किती आनंद होईल, किती आनंद होईल. मग ते म्हणतात तस्मिन् भगिन्यो मम भ्रतुर्विहि स्वकेन ध्रुवं गमिष्यन्ति सुहृद्दिन वृक्षः इदं च तस्मिन् भवतां विकामयो सहोपनितं परिग्रहण महिर्तुम. माझे सगळे आप्त लोक माझे तिथे आले असतील. म्हणल्यानंतर माझ्या आनंदाने निघाले. बापाचं यज्ञ असं मोठं त्या ठिकाणी मंडप टाकलेलं होतं. त्या यज्ञामध्ये असे हजारो लोक देवलोक बसलेले होते आणि सतीनं तिथं त्या आपल्या वाहनावरून खाली उतरली आणि उतरल्यानंतर त्या नदीला सांगितलं तू इथं थांब, गणाला सांगितलं इथं थांब. आपल्या घरी जायला काय माहेरामध्ये महाराजा मस्त असं चालेल, चांगल्या पद्धतीने असं चालले असतात. बापाजवळ गेली, बापाजवळ म्हणले की बाबा बरे हो का, बरे हो का. अरे बापाजवळ गेली की बाप असं मान फिरवल्यानंतर सती ही तिथं 50% थंड झाली. भगवान शंकर जे सांगत होते तेच खरं झालं नाही. बापाच्या पुढे गेली, बापानं मान फिरवलं, सतीला अपमान वाटला आणि त्यावेळेस ती सती आपल्या आईकडे गेली. आईला सांगितले आई असा कोणता गुन्हा माझ्याकडून झाला सर. जन्मदात्या बापाने जर आपल्या दारात आलेल्या मुलीला जर बोलत नसेल तर त्याला काय म्हणून सांग.
लागली, सती काही तुटून करू नको बाई, तुझ्या बापांचा स्वभाव आहे तसं. तुझ्या बापाच्या मनात नव्हतं त्या भगवान शंकराला द्यावं म्हणून, त्याच्या विरुद्ध झाल्यामुळं तुझ्या बापाने तुझा आणि जावायचा तिरस्कार करायला लागला. पण मी आई आहे ना तुझी, आई असताना तू काहीच काळजी करू नको. अगं मी तुझी आई, तू काय काळजी करतेस? अगं मी तुला जे पाहिजे ते मी देतो. आई तू काहीच देऊ नकोस, मला गरज नाही. मला फक्त काय लागतं, आई बापांचं फक्त प्रेमाचे दोन गोष्टी लागतात. जिथे आई बापाजवळ प्रेमाचे जर गोष्टी दोन मिळत नसतील तर त्या मुलीला कितीही तुमच्या डोळ्यासमोर ऐश्वर्याने ठेवा, तिला जास्त त्याला पण देत नाही. महाराज अपमान वाटलं, जवळ बहीण होती, बहिणीजवळ गेली दिदी, अरे दिदीनं उभं राहिली, गळ्याला पुरण रडू लागली. अगं मी चिडून काय वाईट आहे का सांग? माझ्याकडून असं काय गुन्हा घडले का सांग? अगं मागच्या महिन्यामध्ये माझ्या मालकाचा अपमान झाला. अगं तेही सहन केलं मी. माझे मालक नको म्हणताना सुद्धा मी न विचारता आले, पण बापाने सुद्धा मला मान फिरवली. सांग माझ्याकडून काय दोष घडला? तिने म्हटली, कागद दिदी असू दे म्हणली, बाबा तुझ्यावर रागात आहे, जरी बोलत नसतील तर आज ना उद्या गेली तर बोलते तुला. शांत महाराजा, मन समाधान झालं नाही महाराजा. सतीनं काय केलं? सती विचार करते, इकडं आई बाप माझे अंतरले आणि माझा तिकडे पती माझ्यापासून दुरावला. सतीने विचार केले, मी नवऱ्याकडे मी जाणार नाही आणि मी इकडे बापाकडे मी थांबणार नाही. सतीने त्या यज्ञ कुंडामध्ये समोर आली आणि समोर येऊन त्या सतीने खाली त्या जमिनीवर बसून योगाच्या सामर्थ्यानं जठराग्नी प्रज्वलित केली आणि स्वतःचं शरीर तिने काय केलं, जठराग्नी म्हणून तिने तापवलं आणि जागच्या जागी भस्म झाली. सती भस्म झाल्यानंतर सभेमध्ये बसणारे देव लोक घाबरले. विष्णू भगवान, ब्रह्मदेव, सोम, इंद्र, चंद्र, वरुण, अग्नी हे सगळे देव घाबरले. काय होणार आहे यज्ञामध्ये तर सांगा. अरे जगाचा बाप असणारा भगवान शिवांची सती आज आत्मधन केली जायचं आणि भगवान शंकरांनी बातमी केलं तर काय होणार आहे या राजाचं? महाराजांनी नंदीनं बघितलं, नंदीच्या पायाची आकाशी मस्तकाला गेली. नंदीनं कोणाचा विचार केला नाही. भगवान शंकर की जय. महाराज सैनिक उठवलं सगळं आणि भगवान आणि शंकराचं नाव घेतलं. त्या नंदीनं काय केलं, बाण जे सोडलं तर पूर्ण सगळं ध्वंस करून टाकलं. यज्ञ ध्वंस केला. सगळे देव लोक पळायला लागले. सगळं कार्यक्रम विस्कळीत होऊन गेलं महाराजांसाठी. हा काळ झाला चौकट. हा काळ झाल्यानंतर महाराजांनी सगळी मंडळी सगळ्या यज्ञाचा उध्वंस झालं. आपापल्या लोक गडबडीने निघून गेले. जसे पळाल्यानंतर ही बातमी ज्यावेळेस भगवान शंकराला समजली, भगवान शंकर कैलासामध्ये बसले होते आणि ही बातमी कळाली की माझी सतीचा अपमान झाल्यामुळे माझी सती आत्मधन केली आणि माझ्यापासून तो निघून गेली. भगवान शंकराला असा क्रोध आराम झाला. भगवान शंकर जटा मोकळी सोडली, डोळे नुसते रक्ताळ पडले आहेत, आकर्ण नाही झाले, रोमांच उठले आहेत भगवान शंकराचे. भगवान शंकराने जटा फिरवली आणि खाली दगड महाराज वीरभद्राचा अवतार तयार केला. वीरभद्र भगवानच्या केसातून तयार झालेला तो असा तो किंकाळ मारत होता. तर पृथ्वीपासून तर आकाशापर्यंत ते उंच होता. अकराळ विकराळ लोहाच्या ह्याच्यासारखे डोळे, केस मोकळे सोडलेले आणि जटा मोकळी सोडलेली, असा भस्म लावलेला आकर्ण विकराळ असणारा तो वीरभद्र तयार केला भगवंतांनी. आणि भगवंताच्या पुढे हात जोडून उभा राहिला म्हणजे भगवान काय आज्ञा आहे सांगा तुमच्या सेवकाला. त्याने सांगितलं अशी आज्ञा आहे
त्या दक्ष राजांचा जोपर्यंत मुंडका माझ्या पुढे आणणार नाही तोपर्यंत परत येऊ नको म्हणे. महाराज तिथून वीरभद्र निघाला. वीरभद्र निघाले आणि दक्ष राजांच्या नगरीमध्ये येऊन सगळ्या दक्षांच्या पूर्ण सैन्याला हाहाकार माजवला तिथं. सगळं दक्षांचं सैन्य पुढे युद्धासाठी आलं. महाराज युद्धासाठी आल्यानंतर अरे एकटा तो वीरभद्र सगळ्या सैन्याला संपवला आणि त्याचं मुंडकं उडवलं दक्ष राजांचं. दक्ष राजांचं मुंडकं उडवलं आणि ते मुंडकं घेऊन भगवान शिवाचं नामस्मरण करत वीरभद्र पुन्हा महाराजांकडे गेला. हे सतीचं व्याख्यान फार महत्त्वाचं आहे. व्ययं गिरित्रं प्रियाभिभाषितं प्रत्यभ्यान्दं तप्रसन्न श्रोयित प्रियः संमारितो सर्वविधं कुवानीषूण यानाः पूर्णविशोण समन्तः. श्री भगवान उवाच त्वयोदितं शोभनमेवं शोभने आयानुहाम् अप्याभिवन्ते बन्धुषु तेन यद्यनुत्वादीपतदोषं तुष्ट्यायो बलिसानात्ममदयेन मयुज्ञाम्. भगवान शिव की जय. राधे राधे श्याम. शुकाचार्य महाराज की जय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ताली वाजवा. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा. 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 हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा. हर हर भोले नमः शिवाय. मागा मागा. जटाधरा हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा. हर हर भोले नमः शिवाय. बोला. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले रघुपति राघव राजा राम. रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. राघव राजा राम. पतित पावन सीताराम. ओ सीताराम. सीताराम.
राधेश्याम. हे दक्षांची जी कथा आहे मोकळी करा. त्यांचं यज्ञ अपूर्व राहील. काय करावं काय नाही. भगवान विष्णूनं सांगितलं झालेलं विष्णू जा. आता भांडणं झालेले मिटवामिटवी केली त्यांनी. मिटवाटणी केली. विष्णू म्हणले महादेवा जाऊ द्या सोडून द्या. आता यज्ञ अपूर्व राहिले. किती केंद्र शास्त्राचं आहे ती आज ना उद्या बोलून तुम्हाला जिरली म्हणजे तीच काय आता जिरली मग आता काय तुम्हाला बोलेल त्याचं त्याला जिवंत करा पुन्हा आणखी त्याला आणखी यज्ञ होऊ द्या पहिल्यासारखं चांगलं रुटीन चालू द्या. ठीक आहे. भगवान शंकर तुमच्या मनानं ठरवा काय ठरवायचं. मग काय नाही त्या दक्षाला जे मस्तक लावलं ते बोकडाचं लावलं. बोकडाचं बघा देवाला सांगितलं म्हणून ह्या तोंडानं देवाची निंदा केली ना त्याचा परिणाम म्हणून त्याला बोकडाचं तोंड लावलं. म्हणजे या तोंडानं साधू संतांची देवाची कधी निंदा करायची वाटते आपल्याला. असं कधी कधी तोंड कोणतं येईल सांगून नकार नाही लागत माणसाला. बोकडाचं तोंड बसवलं. पुन्हा त्या दक्षाने भगवान शिवाची शरणागती केली आणि केल्यानंतर पुन्हा त्याला यज्ञाला बोलवलं. मान सन्मान केला. पुन्हा त्यांनी त्यांचे यज्ञ पार पाडलं. म्हणून ही जी कथा जी सांगितली महाराजा एवं दक्षा यांनी हित्वा सतीपूर्व कलेवरम जत्ने हिमवतम क्षेत्रम मेनाया मिथितु सुतृषाम तमेव दयितं भूय अंकुर्भुक्ते पितं विका अनन्य भावैकं गतिं शक्ति सुप्तिवां पुरुषोत्तमम् येत मद भगवतम शंभो कर्म दक्षाध्वरुदा. अशा प्रकारे त्या ठिकाणी ही कथा शुकाचार्य महाराज सांगतात बरं काय. विदुर महाराजाला मैत्री म्हणतात आणि ही सुसंगतिकाचा संवाद म्हणतात की ही जर कथा जर आपल्या जीवनामध्ये भगवान शंकराचं चरित्र जर ऐकलं तर त्या माणसाला विष मिळेल. त्या माणसाचं आयुष्य वाढेल. त्या माणसाची पाप नष्ट होतील आणि तो पुरुष भक्ती मार्गामध्ये लागेल श्रवण करेल आणि तो आनंदी जीवन जगेल. इदम पवित्रम परमेशचष्टितम. ही कथा कशी आहे अत्यंत पवित्र आहे. अत्यंत दोष घालवणारी आहे. पाप घालवणारी आहे. यश कीर्ती मिळवणारी आहे. ही जर कथा ऐकली कोणाच्या सासरवाडीचं जर जमत नसेल ना तर ते बी जमून जाईल. जावायचं सासऱ्याचं जर भांडण नसेल बाप लेकीचं पटत नसेल ते तुम्ही चरित्र ऐका हे तुमचं संपून जाईल महाराज. म्हणून म्हणतात ना इदम पवित्रम परमेश्वर चष्टितम. ही कथा पवित्र आहे. अशी पवित्र कथा ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आनंद मिळेल महाराज. म्हणून कथा इथं ठेवण्यापेक्षा कथा इथं ठेवा. कुठं इथं ठेवा. इथं कथा ठेवलं की माणसाला ते आनंद देत असतं. म्हणून त्या कथेचं अनुसंधान इथं आपण संपवतोय. पुढे ज्यांची कथा लागली महाराजा फार त्या ठिकाणी बघा त्या महात्म्याचं जर जीवन बघितलं वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी भगवंताला प्रसन्न करून घेतली. अशा बालकाची कथा आहे. ते बाळ ध्रुव बाळाची कथा. ध्रुव बाळाची कथा सांगत असताना अशा अनेक कथा सांगितल्या. त्याच्यामध्ये पुरंजन राजा, त्याच्यामध्ये वेण राजा, त्याच्यामध्ये पृथू राजा, त्याच्यामध्ये वृषभ देवांची अनेक कथा आहेत. एवढ्या वेळेमध्ये कथा होणार नाही. ही अनेक कथा सांगत 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 त्यांची वंशवाळी सांगत सांगत उत्तानपाद राजा यांची कथा सांगायला लागली. आणि उत्तानपाद राजांच्या मैत्री म्हणायला लागले की मला ती कथा सांगावं होतं. ज्याने वयाच्या 5व्या वर्षामध्ये जगाच्या मालकाला प्रसन्न करून घेतलं त्या बालकाची मला कथा ऐकायची. शुकाचार्य म्हणतात ऐकायची हो ऐकायची. सुत म्हणतात हो ऐकायची. आणि ही कथा ऐकत असताना म्हणतात काय म्हणतात मैत्री वाच. मैत्रिणी ही कथा सांगतात विदुराला ऐका. सनकाद्यम नारदश्च रुभेरः संपुरनीर्यति नैति गृहान् ब्रह्मसुतान् ह्यावसन्नुरेरतः मृषां धर्मस्य भार्या शिदम्ब मायांच शत्रुघ्नः अशोद्य मिथुनं ततु निरुतिरदधे गृहञ्च प्रज्ञः तयो समाभवलोभे निकृतिश्च महामते ताभ्यां क्रोधश्च हिंसाञ्च यदुवृत्तिं स्वका स्वसांकले. अशा प्रकारे त्यांची कथा सांगतात.
ते कोण आहे? प्रियव्रतोस तत्पादौ शतरूपा पेत सुतो वासुदेव शीतलयाम रक्षयाम जगतस्थितो ज्ञान उद्दानपादस्य सुनीती सुरुचिस्तयो सुरुचिः प्रेमेशी प्रत्युर नेतरः यत् सुयो ध्रुवः. त्या उद्दानपाद राजाला किती बायका होत्या? दोन बायका होत्या. दोन बायका होत्या. एक बायको, एका बायकोचं नाव सुनीती होती, एकाचं नाव सुरुची होती. त्याला दोन बायका होत्या आणि दोन बायका असल्यामुळं महाराज थोडंसं सांगतो तुम्हाला, ज्याच्या जीवनामध्ये दोन बायका आल्या, महाराज म्हणतात ना, एका पुरुषा दोघी नारी आणि बाप वशी. एका गड्याला दोन बायका की बाहेरचं पाप देण्याची गरजच, घरातच संपन्न घरातच पाप. म्हणजे एका पुरुषा दोघी नारी पाप वशी, त्यांची घरी मूर्तिमंत पाप देत असतो महाराजा. पहिली करून घेतली, पहिली गेल्यानंतर दुसरी का करतात त्याचे अन्न करणार असतात महाराजा. एक तर दिसायला सुंदर असावी, तिच्यापेक्षा चांगली असावी, तर माणूस तिच्यावर मोहित होऊन लग्न करतो. तसं राजाने दोन केले, सुनीती आणि सुरुची. दोन केल्या बायका त्याने. दोन केल्यानंतर दोघालाही मुलं झाली. दोघालाही मुलं झाली. म्हणून एक उदाहरण सांगतो. एका माणसाला दोन बायका होत्या. घरामध्ये भांडणच व्हायचे, रोज भांडणं व्हायचे, रोज कलह पडायचा. तिनं म्हटली, त्यांना म्हणतो, अगं दोघी जण ही तुम्ही मला भांडणं करू नका, चार दिवस जगू द्या नका. तिनं म्हणते नाही माझ्याकडे, तिनं म्हणते नाही तिच्याकडे जा. त्यानं म्हणते माझ्याकडे, ते म्हणते तिच्याकडे जा. दोघांचे भांडणं झाल्या. त्यांना म्हटला, उभं शांत बसा, मी तुम्हाला दिवस म्हणले महिने वाटून देतो. दिवस त्यांना सांगितलं, बघ पाडवा ते दिवाळी आणि दिवाळी ते पाडवा, असं 6 महिन्याचा कालावधी सांगितलं त्याला. भांडण करायचं नाही म्हणे अजिबात. तुलाही 6 महिने वेळ देतो, हिलाही 6 महिने वेळ देतो. मग तिनं चहा आणली की तिचं हिनं विचार करायचं, तिनं जेवण आणले की हिनं वेणायचं, असं दोघांचं किरकिर व्हायची. मग म्हणे 6 महिने वाटून घेतलं. मग तिनं सांगितली, त्यांना म्हणतं तुझ्याकडे 6 महिने थांबवू का हिच्याकडे थांबू? तिने म्हणते मी अगोदर मानायची, माझ्याकडे 6 महिने पाहिजे. महाराज 6 महिने मग सुरू झाले. 6 महिने सेवा करायला लागली, इतकी सेवा करायला लागली महाराजा. महिना गेला, 2 महिना गेला, 3 महिना गेलं, 4 महिने गेलं, 5 महिने गेलं, आता 5.5 महिने गेले, 5.25 गेले. 4 दिवसाला उलट महाराजा येऊ. 4 दिवस उलटल्यानंतर म्हणलं, आता तुझा आता 6 महिन्याचा कालावधी संपत यायला लागला, मग आता मला जाऊ घेऊन येते. आता झालं. तिनं म्हटले की आज पाडवा दिवस आहे. पाडवा दिवस असल्यामुळं माझी पुरणपोळी खाल्ल्याशिवाय, गुढी उभारल्याशिवाय तिकडे जाऊ नका. मला कसं शक्य होईल? दिवाळी ते पाडवा ते दिवाळी ठरलेलंच आहे ना म्हणण्याप्रमाणे. नाही म्हणजे तुम्ही त्यानं म्हटलं अगोदर ज्याचं स्वयंपाक होईल तिनं राहत होती खालच्या तळात, तिनं राहत वरच्या तळात. वरच्या आणि खालच्या 2 तळात दोन्ही राहते, वर एक खाली राहत होती. त्यांना सांगितलं पाडव्याचा दिवस आहे, ज्याचा स्वयंपाक लवकर होईल मी तिच्याकडे जेवण करेल. महाराजा मग आता पहाटे उठून मग काय पुरणपोळी तयार केली, भजी केली, पापड केली, कुरडी केली, सगळं भरली केली, भाजी केली, सगळं तयार केलं महाराजा. स्वयंपाक दोघीचं बी एकदाच तयार झालं, तिचं बी एकदाच आणि हिचं बी एकदाच तयार. मग त्याला आता माडीवरून खाली उतरायचं ना. आता त्यांना सांगितलं 12 वाजले कम्प्लीट, तुझे 6 महिने संपले, खाली जाऊ. तिनं म्हणते जाऊ दे ना, जेवण केल्याशिवाय. तयार झाले. तिनं खाली म्हणते जेवण तयार झाले, खाली या. त्यांना त्या जिन्याच्या माडीवरच होता. आता पहिले काही जिने असले होते, ते माळवरचे गरम ते काय होते, शिड्या लावल्या. त्या शिड्या लावल्यानंतर मग खालची काय करते, त्याचे पाय धरून ओढते. वरची काय करते, त्याची केस धरून ओढते. तिला म्हणते माझ्याकडे, त्याला म्हणते माझ्याकडे, तिला म्हणते माझ्याकडे. असं ओढण्यात त्यांचं धोतर बी ओढलं. धोतर गेलं, कपडे गेले, सगळे गेलं. आता माझा दुसरी गोळी कशाला उभा करते?
दुसरी गोळी कशाला उभा करते सांगा महाराजा. त्यांना बेजार झाला की असं ओढू बेजार सगळं हे होऊन गेलं. म्हणून महाराज सांगतात की एका पुरुषाला दोन्ही बायका असणं खरा मूर्तिमंत बाबा. एक मिळली तर दुसरी करा तसं काय. अशा पद्धतीने त्या राजाला 2 बायका होत्या, सुनीती आणि सुरुची. ते 2 बायका होत्या आणि सकाळी सकाळी राजा सिंहासनावर बसला होता. सकाळी जे पुरुष लोक असतात ना त्यांना कोणाला कमी जास्त विचारायचं राजांचं कर्तव्य असते. तुमची काय अडचण आहे, यांची काय अडचण आहे, तुम्हाला काय पाहिजे, यांना काय पाहिजे, अशा अडचणी विचारत असताना सकाळी सकाळी महाराजा हे सकाळी काय केलं, हे सकाळी गेले तर ते लेकरू बापाच्या मांडीवर बसलं. तर बापाच्या मांडीवर बसला तर कोणाच्या मांडीवर बसले चालत. बापाच्या मांडीवर बसला हे द्रोवाल. बसल्यानंतर त्याची जे सावत्र होती ती जवळ होती, बघितली. तिनं जवळ आली. महाराज त्या लेकराचा हात धरून आले वडली ती सासू दिली टाकून. अरे ह्या बापाच्या मांडीवर बसण्यासाठी ह्या माईच्या पोटी जन्माला घ्यावा लागेल तर त्या बापाची मांडी बसायला भेटेल म्हणे. 5 वर्षाचा ध्रुव त्याला काय करणार महाराज, खुसका फुसकी झाला, वाईट वाटलं आणि रडत आईकडे गेला. आईला म्हणाला, आई अगं माझा हक्क नाही का बापाच्या मांडीवर बसण्याचा. मी बापाच्या मांडीवर बसला असताना त्या सावत्र आईने माझा हात धरलं आणि मला फेकून दिलं म्हणजे बाजूला. माझा काही चुका असेल तर सांगतो. महाराज ती सुनीती एवढी चांगली होती ना, नावासारखी सुनीती होती. तिनं म्हणले की बाळा अरे ती तुझी मोठी आई आहे ना. तिनं फार वेगळं विचारायचे. जरी ढकललं तर जाऊ दे, तो काही मनावर घेऊ नको बाळा. ध्रुवबाळ म्हणतो नाही आई शक्य नाही, अपमान सहन होत नाही मला. जेवढा हक्क तुझा आहे तेवढा हक्क सुद्धा तिचाच आहे. माझाही हक्क तेवढाच आहे बापाच्या मांडीवर बसण्याचा आणि त्या भावाचा बी हक्क तेवढाच आहे. म्हणून मला तिने खाली धक्कली हे मला अपमान सहन होत नाही. मग ती जी म्हणते ना बालोशी मदनात्मान मन्य स्त्री गर्भ संभृतं नुन्यम वेदम भवान यसे दुर्लभ्यर्थे मनोरथं तपसा राधे पुरुषं तस्मै वानुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदिष्ठन्मसि नृपासनं. आईने सांगितले बाबा हे अपमान सहन कर. अरे काय त्या बापाच्या नासक्या मांडीवर बसण्यापेक्षा तर तुला जर अविनाशी जर तुला पदावर बसायचं असेल सोडून दे आणि जगाचा मालक असणारा परमेश्वर त्या परमेश्वराची ध्यान कर. तुला तो परमात्मा तुला आसन देईल. आईला विचारतो ध्रुवबाळ आई अगं देव कुठं असतो सांग मला. मी खरंच जाईल आणि देव कुठं असतो त्याने सांगितले वनात देव असतो. वनात देव असतो म्हणून वनात जाण्यासाठी तू आज्ञा दे. आता 5 वर्षांचं वय. अरे ती आई म्हणती बाळा जा. आणि त्या ध्रुव बाळाला जवळ घेतलं. देवाची प्राप्तीसाठी तू चाललास. अरे त्या वनामध्ये तुला आई भेटणार नाही, तुला आईचं प्रेम भेटणार नाही, तुला मी भेटणार नाही. आई त्याग करेल. आईनं त्या ध्रुव बाळाला गळ्याला मिठी मारली आणि तोंडावरून हात फिरवलं. त्याला
घालाला मुका आणि परमेश्वराला म्हणते देवा आधी देवा माझ्या ह्या 5 वर्षांच्या बाळाचं संरक्षण कर. माझ्या ध्रुव बाळ तिथून लग 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 निघाला राजनगरीच्या बाहेर पडला. त्या वनामध्ये गेला आणि वनातून प्रवेश करत असताना अनेक स्वापद तिथे भेटत होते. त्यांना वाघ भेटायचा, सिंह भेटायची, कोला भेटायचा, अनेक साप भेटायची. त्या वाघाला पाहिले की मनामध्ये कोणतीही काही भीती नाही आणि तेवढ्यामध्ये त्यांना भेट झाली. कोणाची? नारदांची भेट झाली. नारदांची महाराज तुम्ही नारद ना? हो मी नारद. बाळा तो कोण आहे? ज्यांचा मी मुलगा आहे, माझं नाव ध्रुव आहे आणि मला देवाची प्राप्ती करायची आहे. यासाठी देवासाठी म्हणून मी इथं वनात आलो आणि मला देव कुठे आहे सांगा महाराज. त्यावेळेस त्या नारदाने त्या बाळाकडे पाहिल्याबरोबर म्हणतो की ध्रुवा अरे तुझं वय नाहीये, तुझे दुधाचे दात सुद्धा पडले नाही महाराज. तू आईला असताना आणखी पितोस, आईला असताना पितोस, तुझा दात सुद्धा आणखी वर निघाल नाही, तुझ्या तोंडाला अन्नाचा आणखी कण सुद्धा लागलेला नाही. एवढा सुकुमार तू बाळ आणि देवप्राप्तीसाठी निघालास, परत जा म्हणे. नको. ध्रुवाने सांगितलं परत माघारी घेत नाही. मी ज्या रस्त्याने निघालो ना ते काम केल्याशिवाय मी परत जाणार नाही. काही करा पण तुम्हाला देव काय सांगा. अंतःकरणातली जिज्ञासा वृत्ती पाहिली त्या नारदानी आणि सांगितलं बाळा माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीमागे, तुला देव भेटेल. महाराज देव कसा असतो मला सांगा. देव कसा असतो सांगा. त्या देवाचं स्वरूप सांगितलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा झोपली कस्तुरी मळवट चंदनाची उटी तुझी ढळी मोठी चंद्र प्रकाश कमल नयन हसे वदन. तेच कोण त्यांनी मनामध्ये ते मूर्ती बसवली. महाराज आता वासुदेवा कोणता मंत्र दिला? ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्रेनानेन देवस्य कुर्वाण द्रव्यमयीं पुतः. अशा भगवंतांचं मंत्र त्या बाळाला दिलं. ओम नमो